प्रकारचे अनेक वेळा स्टेटमेंट केले आहे। शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा निवडून आले तेव्हा तेव्हा ईव्हीएम ही बरोबर होती आणि त्यांनी तसे स्टेटमेंट केले आहे आणि त्यामुळे आज पराभवातनं वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये पवार साहेब बोलतात आहे। जर पवार साहेबांनी खरंच नैतिकतेने विचार केला, मी काही एवढा मोठा नाही आहे, पण नैतिकतेने विचार केला तर 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले, सुप्रियाताई निवडून आल्या। मग सुप्रियाताईच्या निवडणुकीचा निकाल हा कशावर होता? ईव्हीएमवरच होता, मशीनवरच होता। मग ईव्हीएमवर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आक्षेप घेणे आणि महाराष्ट्रामध्ये झालेला पराभव हा लपवण्याचा प्रयत्न करणे, केविलवाना प्रयत्न करणे, मला वाटतं मग तुम्हाला जर एवढंच वाटतं ईव्हीएम बरोबर नाही, मग त्यांच्याकडे निवडून आलेले आमदार जे आहेत रोहित पवारासहित आणि खासदार सुप्रिया सुळेताई सहित या सर्वांनी रेसिग्नेशन देऊन द्यावं। आम्हाला विश्वास नाही आहे, आम्हाला लोकशाहीवर विश्वास नाही आहे, आम्हाला ईव्हीएमवर विश्वास नाही आहे। सुप्रीम कोर्टाने 46 याचिका फेटाळल्या सुप्रीम कोर्टाने। मला वाटतं की अशा पद्धतीने पराभव हे न पचवता महाराष्ट्राच्या 18 पगड जाती 12 बुलतेदार समाजाचा अपमान, ज्यांनी आमच्या सरकारवर विश्वास ठेवला, मोदीजीवर विश्वास ठेवला, मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात मोठा महाविजय झाला। आमच्या सर्व तिन्ही नेत्यांनी, देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांनी आणि आमच्या सरकारने जे चांगलं काम केलं, ज्यावर जनतेला विश्वास निर्माण झाला आणि केंद्रातले मोदींचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार, डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतं हा विश्वासाने जनतेने मतं दिले। तर मला वाटतं की आता नैतिकता सोडून ईव्हीएमवर ज्या पद्धतीचा दोषारोप सुरू आहे, तर मला वाटतं आता कार्यकर्त्यांना सांभाळणे हे महत्त्वाचं काम महाविकास आघाडीकडे आहे। त्यामुळं कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून काहीतरी आपले कार्यकर्ते स्टेबल राहावे, कार्यकर्ते उद्या सरकारी पक्षात प्रवेश करू नये, त्यांचे नेते हे दुविधा मनस्थितीमध्ये आहे आमचं सरकार आल्यामुळं। पवार साहेबांच्या, उद्धवजीच्या आणि नाना पटोलेंच्या काँग्रेस अनेक लोकांचे आम्हाला आता फोन येत आहे, आम्हाला पक्षात यायचं आहे, आम्हाला पक्षात यायचं आहे। जे लोक आम्हाला सोडून गेले होते निवडणुकीपूर्वी तेही सुद्धा आता आम्हाला म्हणतात आहे की आम्हाला पक्षात वापस यायचं आहे, आमची चूक झाली आहे। पवारांना भीती आहे, शरद पवार साहेबांना, की आमची पार्टी अर्धी होऊन जाईल। पवार साहेबांना भीती आहे की आमची पार्टी पुन्हा अर्धी होऊन जाईल आणि पुन्हा आमचे लोक निघून जातील, म्हणून त्यांना स्टेबल ठेवण्याकरता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही लोक निवडणुकीचा मध्ये थांबले पाहिजे। नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना माहिती आहे की आम्ही जर ईव्हीएमवर बोललो नाही, आमचा पराभव मान्य केला नाही, तर खचलेल्या मानसिकतेमध्ये तुम्हाला समोरच्या निवडणुका लढावं लागतील। मला असं वाटतं की पवार साहेब आपले माणसं, काँग्रेस आणि उद्धवजी आपले माणसं टिकून ठेवण्याकरता त्यांच्याकडे निवडून आलेले आमदार हे मानसिक त्यांची अवस्था ही हरल्याची राहू नये, त्यामुळे त्यांना बूज देण्याकरता, त्यांना नाही आपण हरलो नाही आहे, नाही आपण ते ईव्हीएम चुकीची आहे असं सांगून कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी नेत्यांना थांबवण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न असं मला वाटतं। मतदानाच्या दिवशी शेवटच्या 2 तासात जी काही आकडे वाढले, मतदानाचा टक्का जो वाढला तो धक्कादायक होता असं पवार म्हणाले। असं आहे, त्यांनी लोकसभेचाही अंदाज घ्यावा ना। त्यांचे 31 निवडून आले त्या दिवशी किती वाजेपर्यंत मतदान चाललं होतं? त्या दिवशी 11 वाजेपर्यंत मतदान चाललं होतं। पवार साहेब, सुप्रियाताई सुळेचं मतदान किती वाजेपर्यंत चाललं होतं त्यांच्या प्रत्येक बूथवर? महाराष्ट्राचा असा कुठलाही जास्तीत जास्त बूथ असे आहेत 5 वाजतानंतर लोक हे आतमध्ये जातात, 6ला बाउंड्री, 6ला जे काही 6 वाजेपर्यंत लोक आतमध्ये गेले त्यांना मतदान करावं लागतं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांचे जे खासदार किंवा काँग्रेसचे खासदार निवडून आले, उद्धव ठाकरेचे निवडून आले, महाविकास आघाडीचे आले, त्यावेळी सुद्धा 11 वाजेपर्यंत मतदान चाललं होतं। तेव्हाही तुम्ही 5 वाजेपर्यंत पर्सेंटेज आणि त्यानंतरचं पर्सेंटेज हे दुसऱ्या दिवशी डिक्लेअर करावं लागलं। दुसऱ्या दिवशी त्या दिवशी मतदारसंख्या डिक्लेअर करावी लागली। त्यामुळं हे बोलण्यात काही दुटप्पी आहे। पवार साहेबांनी थोडा
सर्व अभ्यासरावही पवार साहेब असे बोलतात, मला आश्चर्य आहे. उद्धव ठाकरे सुद्धा बाबा आढावांना भेटायला आता जाणार आहेत, त्यामुळे तेही या आंदोलनात उतरताना पाहायला मिळते. सांगितलं ना, तीनही पक्षाला आपले माणसं टिकवण्याची भीती वाटत आहे. पराभवातनं जर त्यांनी पराभव स्वीकारला, जनतेचं जन्म स्वीकारलं तर माणसं पडून जातील. कारण जन्म स्वीकारला म्हणजे तुमच्या विरुद्ध गेलाय, तुमच्याकडे माणसं राहतील कशाले ना. तुम्ही केंद्रात सत्तेमध्ये आहे, तुम्ही राज्यात सत्तेमध्ये आहे, आणि सत्ता ही प्रत्येकाला हवी असतं. त्यामुळं आमच्याकडनं तुम्ही जे माणसं नेली आहेत, आमच्याकडनं काही माणसं तुम्ही नेली आहेत, तुम्ही त्यांना फुगा दाखवला की आमचं सरकार येणार आहे, आमचं सरकार येणार आहे, आम्ही लोकसभेत बघा आमचं सरकार आलं आहे, म्हणजे आमचे खासदार निवडून आले आहे, महाराष्ट्रात तर आम्हीच येणार आहोत. त्यामुळं काही लोकांना यांनी खोटारडेपणा सांगून आमच्याकडनं लोक पळवले, आमचे लोक पळवले विधानसभेच्या पूर्वी. त्यामुळं ते लोक आता अस्वस्थ आहेत, त्यांच्याकडे ते लोक त्यांना बोंबाबोंबी करतायत त्यांच्या पार्टीमध्ये. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. शरद पवार साहेब अस्वस्थ आहेत, उद्धवजी अस्वस्थ आहेत, आणि काँग्रेस तर फारच अस्वस्थ आहे. नाना पटोलेजी तर ते निघतच नाही बाहेर. ते 206 मतांनी पराभव झालाय नाना पटोलेंचा. तो पराभव ना पचवता येत आहे ना मतदारसंघात जाता येत आहे. नाना पटोलेची अवस्था अशी आहे, त्यांच्या मतदारसंघात लोक त्यांचे स्वागती करायला तयार नाही. 206 निवडून आल्यामुळं त्याला इकडे जाता येत नाही, तिकडे जाता येत नाही. जनतेला काय तोंड दाखवतील. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न रंगवले आणि पोस्टल बॅलेटवर जे काही मतदान भेटलं ते मुख्यमंत्री पद भेटणार आहे, याच्यावर पोस्टल बॅलेट मत मिळालं. आता नाना पटोले हे पोस्टल बॅलेट नेते झाले. त्यामुळे मला असं वाटतं की हा पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे, जसा आम्ही मान्य केला. लोकसभेत झालेला पराभव मान्य केला, त्यातून आम्ही शिकलो आणि त्यातून आम्ही मग पुढे काम करून जिंकलो. आम्ही कधीही त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात मोदींच्या त्या ठिकाणी खासदार त्यावेळी लढले, मग आम्ही त्यावेळी जिंकलो असतो. मोदींची निवडणूक होती, आमचे एवढे खासदार पराभूत झाले, आम्ही साफ झालो लोकसभेमध्ये. आम्ही हा विचार नाही केला. आम्हाला केवळ 3 लाख 4 लाख मतं मिळाले असते तेव्हा जिंकलो असतो, पण मशीनवरच निवडणूक झाली ना. आम्ही पराभव मान्यच केला आणि पुण्याच्या अधिवेशनातनं पराभव मान्य करून आम्ही पुढे गेलो आणि आम्ही जिंकलो. सर, राज्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, परंतु सध्या जे काही सुरू ईव्हीएम आहे संदर्भात एक प्रश्न आहे की महादेव जानकर असं म्हणतायत की मी इंजिनियरच होता, मला माहिती आहे की ईव्हीएम हॅक होतं, कसं बघतं याकडे? आता महादेव जानकराबद्दल तुम्हाला माहिती आहे की ते काही मीडियामध्ये दिवसभर बातमी चालली पाहिजे म्हणून बोलले असतील. सर, शरद पवार पुन्हा एकदा असं म्हणतायत की स्पष्ट बहुमत असताना सुद्धा राज्यामध्ये जे काही सध्या सुरू आहे ते राज्याला अशोभनीय आहे असं त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेजींना सोबत घेऊन त्यांनी स्पष्ट बहुमत केलं होतं पवार साहेबांनी 2019 मध्ये. उद्धवजी, शरद पवार आणि काँग्रेस असे एकत्रित बहुमत केलं होतं. तेव्हा सुद्धा त्यांना सत्ता स्थापनेला वेळ लागला होता. शेवटी बहुमतामध्ये जरी सत्ता असली तरी सत्तेच्या सारीपाटामध्ये आपले पालकमंत्री कोण असणार आहे, पोर्टफोलिओ काय असणार आहे, कुणाकडे कुठले पोर्टफोलिओ जाणार आहे, कुणाचे किती मंत्री असणार आहे, जेव्हा समन्वयानं सरकार चालवायचं आहे, एकतर्फी रंगदारी करून सरकार चालवायचं आहे का, त्यांच्यासारखी हुकुमशाही करायची आहे का महाविकास आघाडीसारखी. आम्हाला समन्वयाने सरकार चालवायचं आहे आणि त्यामुळे समन्वय ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी थोडा उशीर झाला चालेल, थोडं लेट झाला चालेल, पण समन्वय हा तुटू नये. एनडीएची महत्वाची त्या ठिकाणी क्रेडिबिलिटी काय आहे, एनडीएची क्रेडिबिलिटी काय, मोदींची क्रेडिबिलिटी काय आहे, आमची क्रेडिबिलिटी काय आहे. आमच्यासोबत जे मित्रपक्ष आहे त्यांना कुठेही त्यांचं मन न दुखवता आम्ही एकत्रित पद्धतीने सरकार बनवणे, सर्वांनी चांगलं सरकार चालवणे, परफॉर्मिंग गव्हर्नमेंट चालवणे आणि या गव्हर्नमेंटमधनं 14 कोटी जनतेला डबल इंजिन सरकारचा फायदा होईल. आम्ही दिलेले जाहीरनामे, आम्ही दिलेले मॅनिफेस्टो, शेतकरी शेतमजुराकरता केलेलं काम आणि करणार असलेलं काम योग्य पद्धतीने गेलं पाहिजे. म्हणून चांगलं सरकार बनण्याकरता थोडा 2 दिवस गेले चालेल, पण सरकार हे अत्यंत चांगल्या पद्धतीने परफॉर्मिंग केलं पाहिजे. याकरता आमचे 3ही नेते आणि आमचे दिल्लीतले नेते बसून योग्य निर्णय करतात. सर, तुमच्या पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे का? अजूनही गटनेता निवडला गेलेला नाही. गटनेता निवडण्यामध्ये एवढा वेळ का लागतो, एवढं उशीर का? दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कुठेही आमच्या पक्षामध्ये टाचणीभरही वाद नसतो, हे पहिले विसरून जा. केंद्रीय नेतृत्व आमचं इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं मजबूत आहे की आमच्या पक्षामध्ये कुठेही कुणालाही त्या ठिकाणी वेगळं मत मांडायचा बिलकुल अधिकार नाही. केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल, आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल,
माननीय मोदीजी, अमितभाई, आमचे नड्डाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जे आहे हे जे काही निर्णय करेल तो एकाच सेकंदात मान्य होतो. त्यामुळे त्याची काळजी करू नका. आमच्या पक्षात काही 19-20 आहे ना आमच्या पक्षात काही गडबड आहे, हे बातम्याच्या फक्त सूत्राच्या बातम्या. निरीक्षक नेमकं कधीपर्यंत येतील, कधीपर्यंत बैठक होण्याची शक्यता आहे? त्यामुळे अनेक ज्या चर्चा आहे वावड्या आहेत त्या उठत आहेत. आता निरीक्षक ते येणारच ना, आज येतील, उद्या येतील, परवा येतील. 5 तारखेला जवळपास आता टेंटेटिव्ह आपण म्हणतोच आहे, पण मला वाटतं याच्यामध्ये काही वावड्या उठवायची गरज काय आहे. निरीक्षक आल्यावर आमचे नेते निवडले जातील आणि त्यातून मग आपल्याला पुढे सरकारचा मार्गही मोकळा होईल. सर, भाजपकडे उपमुख्यमंत्री पद होतं तेव्हा गृहमंत्री जे आहेत खातं भाजपकडे होतं. आता मात्र नैसर्गिकरित्या आमच्याकडे उपमुख्यमंत्री पद येत असेल तर आमच्याकडे गृह खातावा असं संजय शिरसाट म्हणतात. असं आहे, कुठल्याही सरकार स्थापनेबद्दलच्या चर्चा या बातम्यातून तर होऊ शकत नाही, मीडियावर तर होऊ शकत नाही, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाईटमध्ये तर होऊ शकत नाही. जे काही निर्णय घेतील ते एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा मिळून घेतील. आमचं केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल. मला वाटतं याच्यात एवढं सोपं आहे. त्यामुळं मी मीडियाला काही बोललो आणि कोणी काही बोललं याच्यातून सरकार स्थापन नाही होत. भाजप असं म्हणतायत की भाजप हे नागासारखं ढसणार आहे, ते कधीही ढसतं, त्यामुळे असे प्रॉब्लेम होतो. संजय राऊत सध्या अस्वस्थ आहे. त्यांचं मॅन्डेट गेलं, त्यांचे आमदार कमी झाले, त्यांना आता कोणी विचारत नाही आहे. काँग्रेस आपला वेगळा विचार करताय आणि त्यामुळं ते अस्वस्थ आहे सध्या. त्यामुळं अस्वस्थ मानसिकतेमध्ये लोक असेच बोलतात. स्वस्थ मानसिकतेत आल्यावर संजय राऊताचं ऐकू. सर, राज्यात सध्या एक चर्चा सुरू आहे की विरोधी पक्ष नेत्याचा जो बंगला आहे तो नेमका कोणाला मिळणार, कारण सध्या जर पाहिलं तर विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक आकडेवारी विरोधातल्या कुठल्याच पक्षाकडे नाही. तो बंगला कोणाला मिळणार मला माहिती नाही, पण विरोधी पक्षाला माझं विनंती राहणार आहे, मी त्यांना सूचना देऊ शकत नाही की 2029 विरोधी पक्षनेतेपद किमान 3 पैकी कुणाकडे तर राहील याची काळजी घ्यावी. तेवढी तयारी 2029 पर्यंत केली पाहिजे. सर, महायुतीमध्ये भाजप जो आहे तो नंबर 1 पक्ष आहे. सगळ्यात जास्त मॅन्डेट जागा भाजपला आहे. दुसऱ्या नंबरसाठी कुठेतरी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची रस्सीखेच पाहायला मिळते का? कुठंच रस्सीखेच नाही आहे. अजितदादा, एकनाथजी आमच्यात कुठंच रस्सीखेच नाही आहे. आम्ही काहीतरी मीडियात वेगळं बोलतो आणि तिकडे वेगळं बोलतो असं नाही आहे. आम्ही तिघही भाऊ आहेत, तिघही भावासारखे त्या एकत्र आहोत. तिघही सख्खे भाऊ म्हणून करतोय. सावत्र भाऊ म्हणतात आहे, सख्खे भाऊ एकत्र आहोत. त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षाचं कॉर्डिनेशन चांगलं आहे. सख्ख्या भावासारखे आम्ही नांदतोय, सख्ख्या भावासारखे आम्ही घर चालवतोय, आम्ही चांगलं सरकार चालू. सावत्र भाऊ मात्र वेगळ्या मानसिकतेत आहे. ते सध्या EVM वर बोट दाखवून आपला वेळ काढूपणा करतात आहे. काही दिवस चालवेल, कारण त्यांना कार्यकर्ते टिकवायचे आहे. मी वारंवार सांगतोय कार्यकर्ते टिकवायचे. जे मोठे भाऊ आहेत ते नेमकी किती मंत्रीपद घेणार? अनेक चर्चा ज्या त्या संदर्भात वावड्या उठतात. तिघही सख्खे भाऊ बसून 14 कोटी जनतेच्या भविष्याकरता आम्ही चांगलं काम करू. एकनाथ शिंदे दरेगावात गेले तर एक मोठा निर्णय घेतात असं एक संजय शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे. कारण ते काल बैठका होणार होत्या परंतु अचानक दरेगावात गेले अशी एक चर्चा सुरू झाली. असं आहे, एकनाथ शिंदेजी इतके प्रगल्भ नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. एकनाथजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दलच्या वेगळ्या बातम्या पसरवणे, त्यांच्याबद्दल वेगळं विधान करणे काही योग्य नाही आहे. धन्यवाद. सत्तेचा आणि एकंदरीतच पैशाचा अमाप वापर केला असा आरोप शरद पवारांनी केलाय आणि संसदीय लोकशाही पद्धतीसाठी हे प्रचंड घातक आहे अशा प्रकारे निवडणुका होणं गंभीर आरोप आहे. शरद पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासामध्ये सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे त्यांच्या विजयाचे गणित आहे. त्यामुळं त्यांच्या विजयाचे गणित आम्हाला काही सांगू नये. आमचं काही असं नाही. आम्ही जनतेचा विश्वास संपादन करून आलो आहे. हा एक गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी जनतेला कन्फ्यूज केलं म्हणून त्यांना मतं भेटली होती. मोदीजींच्या नावाने खोटं बोलून मोदीजी संविधान बदलणार आहे म्हणून त्यांनी मतं घेतली. मोदीजी आदिवासीचं आरक्षण काढणार आहे त्यांनी मतं घेतली. असा जो खोटा प्रचार केला होता पवार साहेबांनी, तो प्रचार विधानसभेत करू शकले नाही. म्हणून जनतेने खोटाडेपणाला लाथ मारली आणि खरेपणाच्या लोकांना साथ दिली. सर, एकूण जे आता आमदार निवडून आले त्यापैकी साधारणपणे 113 आमदारांवर हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. एकूण काही जणांवर हत्येचे पण गुन्हे आहेत,
काही जणांवर हत्येचा प्रयत्न करण्याचे गुन्हे आहेत. कशा प्रकारे बघता आहे मागील काही ज्या निवडणुका आपण पाहायच्या तर गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत आमदारांवर ते वाढताना दिसतात. 2009 साली ते 20% होते तर आता 41% तो टक्का पोहोचलाय. यामध्ये स्पष्ट असतं की गुन्हे दाखल होणे आणि गुन्हे दाखल झाल्यावर कोर्टाची शिक्षा होणे, कोर्टात तो गुन्हा सिद्ध होणे आणि त्यातून जे शिक्षा होतं मग मात्र आमदारांना लढता येत नाही निवडणूक. जसं आपण बघितलं असाल की नागपूरमध्ये 150 कोटीच्या कथित भ्रष्टाचारामध्ये NDCC बँकेच्या सुनील केदार हे 5 वर्ष जेलमध्ये गेले, त्यांना कोर्टाने शिक्षा दिली, त्यांना निवडणूक लढता आली नाही. असं जर झालं, कोर्टाने शिक्षा दिली तरच निवडणुका लढता येत नाही. त्यामुळं गंभीर गुन्हे हे कोर्टामध्ये सिद्ध होतात, दाखल झाले सिद्ध होतील तेव्हा निर्णय होत असतात. शासनाने घेतला होता, मात्र नंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलं आणि काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे निर्णय अधिकाऱ्यांना घेता येत नाही असं सांगतच लवकर त्याची चौकशी केली जाईल अशी त्यांनी एकंदरीत घोषणा केलेली आहे. मी एकनाथजी शिंदेजी आपले काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आमचे नेते आहेत, यांनी जो वक्फ बोर्डाच्या त्या अधिकाऱ्यांनी जो वक्फ बोर्डाचे जे काही तिथे प्रधान सचिव वगैरे आहेत त्यांनी जो निर्णय घेतला, निर्णय स्टे केला. वक्फ बोर्डाला कुठल्याही त्या ठिकाणी पैसे दिले नाही. कुठल्या तरी अधिकाऱ्याने मिच्छूसपणा केली आहे आणि त्या अधिकाराचा मिच्छूसपणा चौकशी अंती येईल. पण मी अभिनंदन करतो एकनाथजी आणि माननीय देवेंद्रजींचं की त्यांनी हा निर्णय रद्द केला. सर नहीं बताइए सर शरद पवार जी आज सर तुम्हाला ठीक है.